हॅलो गाईज, पुन्हा एकदा आपलं नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण चाललो डोंगरीवर, आता फिरायला डोंगरावर जाऊया आता. आणि आता सकाळचे 7 वाजलेत आणि आपल्यासोबत आहे राज आहे, ते गावावरून आला आहे. आणि आता आपल्यासोबत आपला लाडका ब्लॉगर पण आहे. आणि आता आपण जाऊया, चला बघूया पुढे. आता आपण मुंबईला असलो तरी आपल्या इकडचं आता आपण चाललो तिथे वातावरण बघा आणि तुम्हाला वाटेलच ना की मुंबईला आहेत आपण. फुल जंगल आहे आणि आता जाऊया आपण डोंगरावर, वरती चढायचं आपल्या डोंगरावर, बघूया. पकड पकड आलेला. अरे काय मित्रांनो, आता गाडी तर पुढे जाणार नाही, आता आपण ते पुढे गाडी लावूया आणि वरती चढूया. चला बघूया. आपण इथे गाडी पार्क करूया, इथं गाडी ठेवूया आणि आता असं वरती चढूया. असं गोल वगैरे आहे, अजून पुढे आहे, असं बघूया. आता मंदिरं वगैरे आहेत वरती, जाऊया. कारण इथे येण्याची खासियत म्हणजे बघू शकता तुम्ही, इथे वृक्ष लागवड केलेली आहे. जिथे जिथे आपण जाल तिथे वृक्ष लागवड केली आहे बघा. आणि त्या वृक्षांमध्ये आंब्याची झाडं आहे, वडाची झाडं वगैरे सर्व झाडं आहेत. सर्व झाडांची वृक्ष लागवड केली आहे, म्हणून ही खास आहे. आणि ते जंगल आहेत, आता चांगले चांगले पक्षी. आता आवाजच देत असेल तुम्हाला पक्ष्यांचा वगैरे. चला, जे 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 झाडं लावलेत ना, वृक्ष लागवड केली आहे ना वृक्ष संवर्धन संस्थेने, त्या त्या झाडांवर ना बघा, हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडावर आहे बघा, श्री विभाग क्रमांक 33 वृक्ष आंबा वगैरे, या झाडाबद्दल सर्व माहिती दिली आहे. आणि अजून पोस्टर वगैरे एकदम नंबर हे सर्व केलं आहे. हे बघा, किती आंब्याची झाडं आहेत त्या त्या विभागात असं दाखवलेलं आहे सर्व. बघूया, तर वरती जाताना आपल्याला नवीन नवीन झाडं आणि सर्व पक्षी वगैरे दिसतीलच. चला बघूया. या जंगलामध्ये भरपूर पक्षी आहेत आणि काही लोक वरती येतात आणि पक्ष्यांसाठी बेर खाणं टाकून गेलेत, पाणी बेर टाकून गेलेत. बघू शकता किती चांगलं काम करणारे लोक आहेत या जगात अजून. चला बघूया आपण. प्रत्येक झाडाच्या भोवती बघा नंबर लावलेला आहे बघा. ज्यांनी ज्यांनी ती झाडं लावल्यात त्याला नंबर लावलेला आहे वृक्ष संवर्धन संस्थेने. मित्रांनो, आता आपल्या गावाला असणारं ते झाड आहे, जास्त मुंबईला आढळत नाही, मी कधी बघितलं नाही. आणि आता आपण आलो तिथे मी बघितले ते झाड. आणि हे झाड आहे आपलं चिवा, बांबूचं झाड आहे बघा. याच्यामध्ये पण नंबर टाकलेला आहे, हा बघा. बघू शकता, हे चिवा आहे, तिथं नंबर टाकलेला आहे. सर्व झाडांमध्ये नंबर टाकला आहे, ज्यांनी ज्यांनी ती लावली आहेत ना ती झाडं, ती नंबर टाकला आहे. तर आता आपण जरा वरती आलोय, तर पुढे जायचंय आणि आपल्याला आता मंदिर भेटले. गणपती आहेत आणि देव देवता आहेत तिथे मंदिरात त्या बसलेले, बघू शकता. आजूबाजूचा निसर्ग बघा तुम्ही मित्रांनो. घनदाट असं जंगलाच्या मधोमध मंदिर आहे, भारी वाटतंय खूप. चला पुढे जाऊया, अजून बघूया. चला तर आता आपल्याला करवंदाचं झाड दिसलं आणि त्या करवंदाला अवघी 3 करवंद पिकलेली आहेत, वरती टॉपला आहेत. दाखवायचा प्रयत्न करतो, दिसलं तर बघा. त्याला पुढे असतील करवंदाची झाडं, बघूया. दाट जंगल आहे, बघू शकता. असं वाटणार आहे की नाही आपण मुंबईला आहे आणि एवढा दाट जंगलात आपण गेलो. आपल्या जवळपासच्या जंगलात येतं आपण. बघा असं गुहेरी टाईप आहे सर्व आहे बघा. रस्ता बघा गुहेरी टाईप आहे बघा. भारी रम्य वातावरण आहे सकाळचं. चला बघा, करवंदाचं झाड दिसलं आणि त्या करवंदाला भरपूर अशी करवंद पिकली आहेत, कच्ची आहेत, बघू शकता. दाखव करवंद, हे बघा करवंद. खोला हे बघा, खोल्याची व्हिडिओ बनवा. मित्रांनो, आपल्या गावासारखं म्हणजे कोकणातलं रम्य वातावरण वाटते इथं आल्या बरोबर.
आणि तुम्ही डोंबिवलीत राहत असाल तर नक्की जवळपास राहत असाल तर नक्की विजिट करा. सोनारपाडा टेकडी म्हणून विजिट करा. चला बघूया मग. त्यानंतर आपल्याला झाडावर चिमणीचा घरटा दिसलाय बघा. तर असा घरटा बघितला असेल तर नक्की कुठच्या चिमणीचा आहे नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग मित्रांनो, आपलं त्या साईडला एक हे आहे वृक्ष संवर्धनचा बोर्ड असा, आणि ह्या साईडला पण त्याच्या अलीकडे पण तसंच बोर्ड आहे बघू शकता बघा. भोवतीने वेगवेगळे झाडं वगैरे लावलेत. निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता. कौलाने त्या कसं पेरून टाकले एक नंबर. चुन्नांच्या पाण्याचं आहे बघा, एक नंबर मित्रांनो. भारी वाटते बघून. आपल्या गावाकडचं सारखं वातावरण आहे. चला आता मित्रांनो, फुलझाडांची लागवड केलेली आहे बघू शकता. फुलझाड किती भारी आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये बघा. मित्रांनो, आता आपल्याला वेगवेगळ्या जातीची फुलं दिसली आहेत. अशी हा फुलझाड एवढा धरला आहे ना एक नंबर. पानं कमी आणि फुलं जास्त वाटतात, आणि वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या जातीची फुलं आपल्याला आढळून देतात बघा. इकडे सगळे बघा बघा, रम्य वातावरणात फुलांची झाडं तर बघा तुम्ही. मित्रांनो, आता फिरून बेर सर्व झालं आणि आता ऊन वाटायला सुरुवात झाली आहे आणि 10:30 वाजलेत. आता सगळे दमलेत. आम्ही आता भरपूर दमलो आहे आणि आता ब्लॉगला एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला.